नमस्कार मित्रांनो, लर्न विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपसंचालक व्यवसाय शिक्षण भरती याबद्दल माहिती घेणार आहोत. यासाठी पात्रता म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री आणि 10 वर्षे अनुभव असणे गरजेचं आहे. अर्ज भरण्यास उद्या म्हणजे 20 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. चला आता आपण इन डिटेल पी डी एफमध्ये भरतीबद्दल माहिती घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच अशा भरतीबद्दलचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर जसं आता आपण इथे स्क्रीनवर पाहू शकतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात क्रमांक 397/2023 महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या अधिपत्याखालील उपसंचालक व्यवसाय शिक्षण गट वरिष्ठ महाराष्ट्र शिक्षण संस्था या संवर्गातील पदभरतीकरता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येते. अर्ज सादर करण्यात येत आहे. उपलब्ध पदसंख्या किती आहे? तर इथे उपलब्ध पदसंख्या 6 एवढी आहे. इथे प्रवर्ग आणि त्यानुसार माहिती दिलेली आहे. तर एकूण 6 पदे इथे आहेत. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी. तर अर्ज सादर करायचा कालावधी जसं मी सांगितलं की उद्यापासून 20 डिसेंबरपासून दुपारी 2 वाजल्यापासून ते 9 डिसेंबर रात्री 12पर्यंत ही साईट किंवा या साईटवर तुम्ही अर्ज भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक कधी आहे तर 9 जानेवारीला रात्री 12पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकतात. आणि तसेच भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे जर तुम्ही पे करत असाल तर त्याची जी तारीख आहे प्रत घेण्याची ती आहे 11 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत. तसेच चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकसुद्धा 12 जानेवारी 2024 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये जो म्हणजे 9 ते 5 10 ते 5 असा जो टायमिंग असतो बँकेचा त्या कार्यालयीन वेळेमध्ये करायचं आहे. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे. तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अनुसूचित जाती व जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागांकडून वेळोवेळी विहित आल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची तरतुदी लागू राहतील. तर त्यांना नॉन क्रिमिनल जे आहे ते सादर करणं, तिथे सबमिट करणं अनिवार्य आहे असं सांगितलं आहे. वेतन श्रेणी. तर इथे वेतन श्रेणी स्तर एस रुपयेनुसार दिला आहे. तो 71,100 रुपये ते रुपये 2,11,900 रुपये. पात्रता भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा. इथे त्यांनी वयोमर्यादा दिली आहे. इथे त्यांना वयोमर्यादा गणण्याचा दिनांकसुद्धा दिला आहे 9 जानेवारी 2024 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक. त्यानुसार किमान अमागासवर्गीयांचं 18, आराखीव 45, मागासवर्गीय 48 असं प्रकारे इथे त्यांनी जे वयोमर्यादा आहे ती दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. शैक्षणिक अर्हता डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ॲटलिस्ट इन 2nd क्लास. अनुभव पाहिजे. अनुभव किती? अ वर्क एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर ऑफ नॉन less than 10 years after possessing a qualification mentioned in 9.1 in the government or semi-government or private establishment or any corporation or any other institute. जो तुम्हाला जो अनुभव आहे तो 10 वर्षाचा इथे गरजेचा आहे. आणि शैक्षणिक अर्हता कशा ते डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी. इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये तुमची जी डिग्री पाहिजे 2nd क्लास पाहिजे.
ॲटलीस्ट सेकंड क्लास तरी पाहिजे. त्यानंतर अनुभवाच्या दाव्यांबाबत म्हणजे जो वर्क एक्सपिरियन्स त्याबद्दल दिला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवाराने नेचर ऑफ जॉब, प्रोफेशनल और टीचिंग और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर असं नमूद करणे अनिवार्य आहे. तिथे जे नेचर ऑफ जॉब आहे त्याच्यात तुम्हाला जे प्रोफेशन और टीचिंगचं जे असेल ते तुम्हाला मेन्शन करणं अनिवार्य आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृत होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही नेचर ऑफ जॉब तिथे जर तुम्ही व्यवस्थित जी इन्फॉर्मेशन आहे ती फिल नाही केली तर तुमचा ऑनलाईन फॉर्म आहे तो पुढे सबमिट होऊ शकत नाही असं त्यांनी मेन्शन केलं आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचा जो अनुभव आहे तो तिथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर निवड प्रक्रियाबद्दल प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान अर्हता धारण केलेली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलावण्याकरिता पात्र असणार नाही. त्यानंतर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्य नियमावली तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाचणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. म्हणजे जर आता वाजवी प्रमाणापेक्षा म्हणजे जास्त कॅन्डिडेट्सचं जर तिथे सिलेक्शन झालं तर ते कसं करणार आहे त्यांची म्हणजे फायनल सिलेक्शन तर ते शैक्षणिक अर्हतेनुसार अथवा अनुभवानुसार अथवा त्यांचा अदर कुठला एक्सपिरियन्स असेल त्यानुसार त्यांनी ती उमेदवारांचं जी इंटरव्ह्यू आहे कॅन्डिडेट्सचं ते निश्चित करणार आहे. त्यानंतर चाचणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. म्हणजे जरी एक्झाम झाली तरी जी अर्हता आणि अनुभव आहे एक्सपिरियन्स तो चेंज केला जाणार नाही. चाचणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जसं आता फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे नंतर त्यांनी जर चाचणी परीक्षा वगैरे असेल तर ते त्यांच्या वेबसाईटवर मेन्शन करण्यात येईल. चाचणी परीक्षा घेतल्यास चाचणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाचणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल. जर एक्झाम झाली तर एक्झामचे गुण आणि इंटरव्ह्यू असं दोघे मिळून कंबाईन करून जे आहे जे तुमचं सिलेक्शन होईल अथवा नाही तर एक्झाम नाही झाली तर जी तुमची इंटरव्ह्यू होईल त्यानुसार तुमची शिफारस तुमचं सिलेक्शन करण्यात येईल. मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला शिफारसीचा विचार केला जाईल. तर हा सगळ्यात इथे मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर मुलाखतीमध्ये किमान 41% जे असतील म्हणजे टक्के जर इंटरव्ह्यू घेताना 100%पैकी तुम्हाला किती पर्सेंट मिळतात त्यानुसार तुमची शिफारस सिलेक्शन केलं जाईल. त्यानंतर प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट कनिष्ठ तांत्रिक सेवा प्रवेश नियम 2023 तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावली कार्यपद्धतीनुसार राबवण्यात येईल. त्यानंतर अंतिम शिफारस यादी करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची क्रमवारी रँकिंग आयोगाच्या दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकामधील तरतुदीनुसार निश्चित करणार. म्हणजे ज्यांना सेम मार्क्स असतील त्यांचं जे क्रमवारी आहे ती रँकिंग तो कसं करण्यात येईल त्याची 12 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध पत्रकामध्ये तरतूद झाली होती त्या तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल. अर्ज करण्याची पद्धत दिली आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते प्रोफाईल तयार करावे. म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला तुमचं फर्स्ट टाईम जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला पहिले तुमची प्रोफाईल बनवावं लागेल आणि तुम्ही जर ऑलरेडी आणि यापूर्वी जर तुम्ही अर्ज सादर केला असेल या पहिल्याच्या कुठल्याही भरतीमध्ये
तर खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे, तर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे. म्हणजे इथे जे त्यांनी डॉक्युमेंट्स विचारले असेल अपलोड करायचे ते तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे, तर तिथे 2 टाईपमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे, त्याबद्दल आपण पुढे माहिती घेऊया. त्यानंतर विहित प्रमाणपत्र कागदपत्रे अपलोड करणे, जे तुम्हाला यात मेन्शन केलेले असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. कुठल्या फॉर्मॅटमध्ये, तर ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये करायचे आहे. त्यांची किमान साईज आणि कमाल साईज म्हणजे इन बिटवीन कुठल्या साईजमध्ये पाहिजे ते करायचे तुम्हाला अपलोड. तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही आता इथे सगळे कुठले डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्यासाठी किती KB आहे हे तुम्ही पहिलेच सगळं करून ठेवा KB किंवा KB आणि साईज असते ती की कमी जास्त जी असते ती आत्ता सगळे डॉक्युमेंट्स ची करून ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा अर्ज करायला जाल फॉर्म भरायला जाईल तेव्हा तुम्हाला ते लवकरात लवकर भरता येईल. अन्यथा मग तुम्ही तेव्हा एक एक फाईलचं किंवा एक एक डॉक्युमेंट्सचं साईज कमी जास्त करायला लागेल तर ते तुमचा फॉर्ममध्ये एरर वगैरे येऊ शकतो. असे खूप सारे चुका होऊ शकतात. त्यामुळे जे साईज असेल फाईल्सची ती तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी व्यवस्थित चेंजेस करून ठेवू शकतात. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, ऑफलाईन पद्धतीने नाही. त्यानंतर अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ म्हणजे इथे त्यांनी वेबसाईट दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या तसेच या संकेतस्थळ उपलब्ध होतील. तर इथे या 2 वेबसाईट्स दिलेल्या आहेत. आणि आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. तुम्ही फॉर्म भरला, पेमेंट केलं तरच तुमचं जे फायनल सबमिशन आहे ते होणार आहे. इथे एक्झाम फी दिलेली आहे, ॲप्लिकेशनची फी दिलेली आहे. किती आहे तर ती आराखीव म्हणजे जे जनरल कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 719 आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 449 आहे. तसेच उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस असेल त्यावरील देय कर अतिरिक्त असेल. म्हणजे जे बँक चार्जेस किंवा देय कर असतील ते ह्या रुपयांच्या जे असतील ते ॲडिशनल असतील. परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे. अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर सबमिट आणि पे फीज या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा मुख्य पृष्ठावरील माझे खाते या सदर खालील अर्ज केल्याच्या पदांच्या यादीतील फीज नॉट पेड अशी सदस्थिती लिहिलेल्या जाहिरातीस परीक्षेसमोरील पे नाव या लिंकवर क्लिक करून परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल. तर समजा तुम्ही सबमिट आणि फीज केलं तिकडे किंवा तुमचं प्रोफाईल मुखपृष्ठावरील तुमचं जे प्रोफाईल आहे त्यात या यादीमध्ये तुमचं फीज नॉट पेड असं सदस्यस्थिती जाहिरातमध्ये आलं तर पे नावमध्ये क्लिक करून तुम्हाला पे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्काचा भरणा म्हणजे जे पेमेंट आहे ते खालील 2 पद्धतीने करता येईल, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. पहिली पद्धत म्हणजे भारतीय स्टेट बँक तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करण्यात येईल. आणि दुसरा म्हणजे परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला, पेमेंट सक्सेसफुल असल्यास संदेश आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून आणि अथवा खात्यातून लॉगआउट होऊ नये. म्हणजे जो तुम्ही पेमेंट केलं तर तिथे जी प्रिंट येते ती ज्या प्रिंट म्हणजे शो झाल्याशिवाय तुम्हाला लॉगआउट नाही करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे चलनाद्वारे. तर चलनाद्वारे परीक्षेचा शुल्क भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलनाची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत विहित अंतिम दिनांकापूर्वी परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल. तथापि चलनाची प्रत घेणे व बँकेत शुल्क जमा करणे यामध्ये किमान 3 तासांचे कालावधी राहील, याची दक्षता घ्यावी. जर तुम्हाला चलनाद्वारे पेमेंट करायचं असेल तर तिथे त्याचं इथे यांनी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे जे उपसंचालक पद होतं त्यांच्यासाठी माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ या भरतीचे जे नोटिफिकेशन आहे किंवा हे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या पदांसाठी अर्ज करता येईल. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे कुठल्याही भरतीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.